आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नागपूरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश। नागपूर शहरातील मनीष नगर परिसरात 7C वेलनेस या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। बेलत्रोडी पोलिसांनी 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी केलेल्या धाडीत 2 तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या रॅकेटची मुख्य सूत्रधार असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत एक डमी ग्राहक पाठवला। त्यानंतर खात्री होताच सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। यापैकी एक महिला ओडिशा राज्यातील असून दुसरी महिला इतर राज्यातील असल्याचे समोर आले आहे। या महिलांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून नागपुरात आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आले। सध्या दोघींनीही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 5,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे। तर आरोपी महिलेला अटक करून पुढील तपास सुरू आहे। पत्रकारांचे मत, शहरांमध्ये स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली अशा प्रकारचे अनैतिक व्यवसाय वाढत असल्याची बाब गंभीर आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना फसवून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। नागरिकांनीही अशा संशयास्पद ठिकाणांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, नागपूर।